नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। पुढील काही मिनिटात आपण घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा स्पीड न्यूजमधून। सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे ठाण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे। ठाण्यात भाजी विक्रेत्याने सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर जीवघेणा हल्ला केलाय। हल्ल्यात कल्पिता पिंपळे यांची 3 बोटं छाटली गेली आहेत, तर सुरक्षा रक्षकाचं देखील एक बोट छाटलं गेलंय। हल्लेखोराला कासार वडवली पोलिसांनी अटक केली आहे। जखमींवर ठाण्याच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। परिवहन मंत्री अनिल परब यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे। ईडीच्या छापेमारीनंतर आणि नोटिशीनंतर ही भेट घेण्यात आली आहे। अनिल परब यांना मंगळवारी चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं आहे। ही नोटीस 100 कोटी वसुली प्रकरणातली आहे। महाविकास आघाडीतला तोडण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू करण्यात असल्याचा आरोप मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलेला आहे। ईडी म्हणजे जणू भाजपचं कार्यालय आहे आणि केंद्राच्या इशाऱ्यावर एजन्सी चालतात असा आरोप करत मवियाला तोडण्यात भाजपला अपयश येईल असंही त्या म्हणाल्या। राज्यात सुरू असलेल्या ईडीच्या कारवायांवरून संजय राऊतांनी भाजपला सूचक इशारा दिलेला आहे। लवकरच यादी जाहीर करणार असल्याचं त्यांनी मुंबईत सांगितलंय। मविया नेत्यांवरील धाडसत्रावर त्यांनी "ये पब्लिक है सब जानती है" असं वक्तव्य केलंय। ईडीच्या कारवाईवरून मंत्री नवाब मलिक यांनीही आरोप केलाय। महाराष्ट्रात जे काही घडतंय ते सर्व राजकीय सूडबुद्धीने घडत असल्याचं त्यांनी म्हटलंय। वाजे अटकेत आहे, त्यांच्या तोंडून वदवून घ्यायचं आणि नेत्यांमागे लागायचं अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे। त्यांनी अनिल परबांची देखील भेट घेतली आहे। एसटी बाबत काही प्रस्ताव होते, याबाबत चर्चा झाल्याचं जयंत पाटील म्हणाले। तर आमदार नितेश राणे यांनी एक व्हिडिओ ट्विट केलेला आहे। त्यात परिवहन मंत्री अनिल परब हे मंदिरातून बाहेर येत असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलंय। आम्हाला मंदिरात प्रवेश नाही, मात्र मंत्री दर्शन घेऊ शकतात। मुख्यमंत्री कोरोनावर जे लेक्चर देत आहेत ते फक्त सामान्यांसाठीच आहे का, असा सवालही नितेश राणे यांनी उपस्थित केला। शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। वाशिममधील त्यांच्या 5 प्रतिष्ठानांवर ईडीनं छापे मारलेत। रिसोड इथलं महिला उत्कर्ष प्रतिष्ठान, बालाजी सहकारी पार्टिकल बोर्ड, तर BAMS कॉलेज, भावना ॲग्रो प्रोडक्ट सर्व्हिसेस लिमिटेड यावर ईडीने छापेमारी केली आहे। त्यामुळे भावना गवळींच्या अडचणीत अधिकच वाढ झाली आहे। ईडीच्या चौकशीवरून भावना गवळी आक्रमक झालेले आहेत। भाजप शिवसेनेला टार्गेट करत असल्याचा आरोप गवळी यांनी केलाय। नोटीस न येताच ईडीकडून चौकशी होत असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। तसंच चौकशीतून काहीही निष्पन्न होणार नसल्याचं गवळी म्हणाले। तर गेल्या वर्षी म्हणजे 2020 सालच्या लाखो शेतकऱ्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या थकीत पीक विम्याच्या रकमेसाठी किसान सभेच्या नेतृत्वाखाली पुण्यात हजारो शेतकऱ्यांनी कृषी आयुक्त कार्यालयावर धडक मारली आहे। या ठिय्या आंदोलनात मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी सहभागी झालेत। थकीत पीक विमा रक्कम मिळावी, तसंच शेतकरी विरोधी उद्योगपती धार्जिनी पीक विमा योजना बदलावी अशी ही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। नाशिक बाजार समितीत भाजीपाला घेऊन जाणाऱ्या गाडीच्या पावतीवरून वाद झालेला आहे। बाजार समिती कर्मचारी आणि भाजी विक्रेत्या महिलेमध्ये हा वाद झाल्याचं समोर आलंय। हा सगळा प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झालाय। सध्या पंचवटी पोलिसांकडून याचा तपास सुरू आहे। बीडमध्ये शिवसेना उपजिल्हा प्रमुख यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलेला आहे। बीड परळी महामार्गावरील घोडका राजुरी परिसरात हा हल्ला झालाय। हनुमान जगताप असं जखमी शिवसेना उपजिल्हा प्रमुखाचं नाव आहे। कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेले काही महिने कोकणातील किनारे ओस पडले होते, परंतु शासनाने नियमांमध्ये थोडीशी शिथिलता दिल्यामुळे पर्यटक आता कोकणामध्ये दाखल होताना दिसत आहेत। कोरोना निर्बंध शिथिल होताच पुन्हा पर्यटकांनी आपली पावलं ही कोकणाकडे वळवलेली आहेत। स्वच्छ आणि सुंदर समुद्र किनाऱ्याकडे ही लोक येत आहेत। कोरोनामुळे काही लोकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत, तर काही लोकांचं वर्क फ्रॉम होम सुरू आहे। वर्षभर घरात बसून कंटाळलेले नागरिक पर्यटनासाठी बाहेर पडू लागले। भारतीय हवामान खात्याने रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी येत्या 24 तासात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे। त्यामुळे नागरिकांनी सावधानता आणि सुरक्षितता बाळगावी असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे।
ईडी म्हणजे जणू भाजपचं कार्यालय झालेलं आहे। केंद्र सरकारचे एजन्सीज या भाजपच्या इशाऱ्यावर चालतात। भाजपकडून ईडीचा वापर करत महाविकास आघाडी सरकार तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला। गणेशोत्सवाच्या काळात चाकरमान्यांना कोरोनाच्या निर्बंधातून सूट मिळण्याची शक्यता कमीच दिसते। जनहितासाठी शासनाच्या या नियमांचे तंतोतंत पालन करण्याचं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलंय। सर्व नियम विचार करूनच घेतले जातात, त्यामुळे यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन टोपे यांनी केलंय। गोकुळाष्टमी आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारात गर्दी झाली असून अनेक ठिकाणी नियमांचं उल्लंघन होत असल्याचं पाहायला मिळतंय। गणेशोत्सवापूर्वीच पुन्हा एकदा बाजारपेठेत गर्दी झाल्याने प्रशासनाकडून चिंता व्यक्त होते। कोकणातील गणेशोत्सवावर या वर्षीही कोरोनाचं सावट आहे, मात्र काही निर्बंध शिथिल करण्यात आल्याने उत्सव साजरा करण्यासाठी मुंबई पुणेसह देश विदेशातील कोकणी माणूस गावी येण्याच्या तयारीत आहे। तर गणेशोत्सवानंतर कोरोनाची संख्या आटोक्यात ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे। नाशिकमध्ये भाजप कार्यालयावर हल्ला करणारे शिवसेना कार्यकर्त्यांना जामीन मंजूर झालेला आहे। 15,000च्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आलाय। नगरसेवक दीपक दातीर, सेना पदाधिकारी बाळा दराडे यांच्यासह 3 जणांना जामीन मंजूर झाला। राज्य सरकारने दहीहंडीला परवानगी नाकारल्यानंतर मनसेनं दहीहंडी करण्याचा निर्धार केलाय। ठाण्यात मनसे नेते आणि दहीहंडीचे आयोजक अविनाश जाधव यांना अटक झाल्यानंतर नाशिकमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी कार्यालयाच्या बाहेर दहीहंडी करत दहीहंडी फोडत सरकारचा निषेध केलाय। या मनसे कार्यकर्त्यांनी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली। जीवाची पर्वा न करता प्रत्येक कोविड सेंटरवर कंत्राटी डॉक्टर, सिस्टर, ब्रदर, टेक्निशियन, कक्षसेवक आणि सफाई कामगारांनी कोरोना काळात रुग्णांची अविरत अशी सेवा केली आहे आणि त्यांचे प्राण वाचवले। पण आता अमरावती जिल्ह्यातल्या अशा 1386 कंत्राटी कर्मचाऱ्यांना उपासमारीला सामोरं जावं लागतंय। त्यांना 2 महिन्यांपासून पगार मिळालेला नाहीये। या सगळ्यांना नोकरीतून कमी करण्याचे आणि कार्यमुक्तीचे आदेश जिल्हा प्रशासनानं काढलेले आहेत। त्या विरोधात त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केलंय। पालघर तालुक्यातील मुरबे गावातील हरबा देवी बोटीचे मालक चंद्रकांत तरे यांना घोळ माशाच्या लिलावातून मोठा फायदा झालाय। ते मालामाल झाल्याने सध्या चर्चेचा विषय बनले आहेत। त्यांच्या बोटीच्या वाघरा जाळ्यात तब्बल 150हून अधिक घोळ जातीचे मासे सापडलेले आहेत। एका माशाचं वजन साधारणपणे 18 ते 25 किलो आहे। मासे आणि माशात आढळणाऱ्या पिशवीच्या विक्रीतून मच्छीमाराला तब्बल 1.5 कोटी रुपयांची कमाई होणार आहे। कोरोनाची जैविक महामारी आणि अतिवृष्टीसह महापूर आदी संकटात स्वतःचा जीव धोक्यात घालून आपलं कर्तव्य बजावणाऱ्या शासकीय कर्मचारी आणि शासनातील विविध घटक समूहाने मोलाची कामगिरी केली आहे। त्यांचे कार्य उल्लेखनीय आणि प्रेरणादायी असल्याचं पालकमंत्री तटकरे म्हणाले आहेत। अंगणवाडी सेविका, आशा सेविका, त्याचप्रमाणे वीज वितरण कर्मचारी आदींसह विविध घटक समूहांना पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तू आणि साहित्य वाटप करण्यात आले। राज्यभरामध्ये भाजपच्या वतीने मंदिर उघडण्यासाठी घंटानाद आंदोलन सुरू असून आज परभणी जिल्ह्यामध्ये जिल्हा भाजपच्या वतीने वसमत रोड येथील समर्थ सद्गुरू चिंतामणी महाराज मंदिरासमोर आंदोलन करण्यात आलेलं आहे। यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या आंदोलनानंतर ही मंदिरं उघडण्यास संदर्भात सरकारने निर्णय न घेतल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा भाजपच्या वतीने देण्यात आला। महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांच्या विरोधात ईडी मार्फत जी कारवाई करण्यात येते त्यावर नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधलाय। ईडी मार्फत नेत्यांना नोटीस देणं, काही ठिकाणी छापेमारी होते आणि त्यांना अधिकार असतील तर त्यांनी करावी, परंतु ज्या पद्धतीने भाजपचे लोक मागणी करतात आणि कारवाई होते याचा अर्थ ठरवून राजकीय कारवाई सुरू झाली आहे, असं नवाब मलिक म्हणाले। तर शिवसेनेतील महत्त्वाच्या लोकांवर या कारवाया सुरू आहेत। खड्डा जो होतोय त्यात तुम्हीही पडू शकता। ईडीची नोटीस आली तरी आमच्या चेहऱ्यावरील हास्य गेलेलं नाहीये, आमचं धैर्य हे खचलेलं नाहीये। सुडाची भावना आणि बिनबुडाचं राजकारण आहे। सगळ्यांचे दिवस येतात, आमचेही दिवस येतील आणि ते दिल्लीत येतील, असा इशारा संजय राऊत यांनी भाजपला दिला। तर ईडी आणि भाजपची हातमिळवणी आहे असंही ते म्हणाले। सचिन वाझेच्या वकिलांनी कोकिलाबेन, सुराना किंवा सेफी रुग्णालयात वाझेवर शस्त्रक्रिया करण्यास परवानगी द्यावी अशी विनंती केलेली आहे। सचिन वाझेवर हृदयविकाराची शस्त्रक्रिया करणं गरजेचं आहे। त्याचा हृदयात 3 ब्लॉक्स आहेत, ते 90% हून अधिक असल्याचं कळतं आहे।
बातमी आहे चंद्रपुरातून. चंद्रपूर शहरातील नारायणा विद्यालय शाळेनं कोरोना काळातही विद्यार्थ्यांची भरमसाठ फी वाढ केली होती. फी वाढीविरोधात विद्यालयाविरोधात पालकांनी आवाज उठवला होता. मात्र पालकांना सवलत देण्याऐवजी शाळा प्रशासनानं आंदोलन करणाऱ्या पालकांच्या विद्यार्थ्यांच्या टीसी पोस्टाद्वारे त्यांच्या घरी पाठवल्यात. 13 विद्यार्थ्यांच्या टीसी शाळा व्यवस्थापनाकडून घरी पाठवण्यात आल्या. काही दिवस आधी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी बैलगाडी शर्यत चर्चेचा विषय झाला होता. आता राज्य शासन दरबारात या संदर्भात बैठक होणार आहे. ही बैठक मंत्री जयंत पाटील यांच्या दालनात होणार असल्याचं कळतं. शिर्डीच्या साई मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने साई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. कॅनडा येथील साई भक्त परुल गौरी यांच्या देणगीतून साई समाधी मंदिर, द्वारकामाई चावडी त्याचप्रमाणे गुरुस्थान मंदिरालाही फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. इथं घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो. तुम्ही पाहत राहा. ब्रेक नंतर आपलं स्वागत आहे आणि पुन्हा एकदा आपण घेणार आहोत उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. अफगाणिस्तानात काबूलवर पुन्हा एकदा हल्ला झालेला आहे. रविवारी अमेरिकेनं केलेल्या ड्रोन हल्ल्यानंतर सोमवारी सकाळी पुन्हा एकदा काबूलच्या एअरपोर्टजवळ रॉकेटचा आवाज ऐकू आला. सोमवारी सकाळी काबूलवर अनेक रॉकेट्स फिरताना दिसली अशी बातमी AFPनं त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या माहितीवरून दिलेली आहे. मिसाईल डिफेन्सिव्ह सिस्टीम कार्यरत झाल्याचा आवाज ऐकल्याचं एअरपोर्टच्या जवळपास राहणाऱ्या नागरिकांचं म्हणणं आहे. सध्या अफगाणिस्तानची परिस्थिती बघता जे अफगाणी आधीच अफगाणिस्तान सोडून गेलेले आहेत ते स्वतःला भाग्यवान समजतात. त्यापैकी एक म्हणजे सय्यद सदात. सय्यद सदात हा हजारो अफगाणिस्तानांपैकी एक आहे ज्यांना जर्मनीमध्ये घर मिळालंय. ते एकेकाळी अफगाणिस्तानमध्ये मंत्री होते, पण भ्रष्टाचाराला कंटाळून त्यांनी पद सोडलं आणि आता ते जर्मनीमध्ये असतात. तालिबान्यांच्या भीतीमुळे हजारो लोक अफगाणिस्तान सोडण्यासाठी धडपड करतायत. अन्न पाण्याविना ते काबूल विमानतळ परिसरात तळ देऊन आहेत. अशा लोकांसाठी आता तालिबानकडून दिलासा मिळालेला आहे. ज्या अफगाणी नागरिकांना देश सोडून जाण्याची इच्छा आहे त्यांना तालिबान्यांनी मुभा दिली आहे. याविषयीची माहिती अमेरिकेनं दिलेली आहे आणि तालिबानच्या या निर्णयामुळे अफगाणी नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. क्रिकेटचे द्रोणाचार्य म्हणून नावाजलेले प्रशिक्षक वासू परांजपे यांचं वयाच्या 83व्या वर्षी निधन झालेलं आहे. फलंदाज असो वा गोलंदाज, प्रत्येक खेळाडूचा स्वतंत्र अभ्यास करणारे, त्यानुसार त्याला प्रशिक्षण देणारा व्यक्ती म्हणून वासू परांजपे यांची ओळख होती. बडोदा आणि मुंबईसाठी त्यांनी 29 प्रथम श्रेणी सामने खेळले. पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांकडे. पॅरालिम्पिकमध्ये सुमित अंटिलनं जागतिक विक्रम केलेला आहे. भालाफेक F64 स्पर्धेत त्यानं सुवर्णपदक जिंकलेलं आहे. सुवर्णपदकाची कमाई करत भालाफेकमध्ये सुमितनं इतिहास रचला. IPL 2021चा दुसरा टप्पा UAEमध्ये सुरू होईल. हा टप्पा सुरू होण्यास केवळ 20 दिवस शिल्लक असतानाच विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला मोठा धक्का बसलाय. तर RCBचा स्टार अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर बोटाच्या दुखापतीमुळे IPL 2021च्या दुसऱ्या टप्प्यातून बाहेर पडला. भारताच्या अवनी लेखराने टोकियो पॅरालिम्पिक गेम्सच्या नेमबाजी स्पर्धेत चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक मिळवत इतिहास घडवलाय. अवनीच्या या ऐतिहासिक कामगिरीसाठी महिंद्रा अँड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा अवनीला एक खास गाडी भेट देणार आहेत. ही गाडी सर्वसामान्य नसून खास अवनीसारख्या दिव्यांग खेळाडूंच्या गरजा लक्षात घेऊन डिझाईन केली जाणार. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अडकलेली आहे. दिल्लीत मागील 5 तासांपासून ईडी जॅकलिनची चौकशी करते, तर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी त्यांचा जबाब घेतला जातो. आणि यासोबतच स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली. इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.